अनगर नगर परिषदेतील बिनविरोध निवडणुकीच्या गदारोळानंतर आता बाहेर येत आहेत पडद्यामागची रक्तरंजित पानं। उमेश पाटील यांचे थेट आरोप, 2005 मधील पंडित देशमुख हत्याकांडाची जुनी धग आणि विधानसभेत पेटलेला खळबळजनक वाद। नेमकं काय घडलं होतं, कोण कोणावर संतापत होतं, चला पॉइंट टू पॉइंट संपूर्ण चित्र उलगडूया। नमस्कार, मी संदीप, तुम्ही पाहत आहात सकाळ। यापूर्वी पंडित देशमुख यांची हत्या कशी झाली होती यावर आपण एक व्हिडिओ केलाय, त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंटमध्ये दिली आहे। शिवसेनेचे तालुका उपप्रमुख पंडित देशमुख यांच्यावर 6 एप्रिल 2005 ला अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या काही तरुणांनी यावेळीही दगडफेक केली होती, तसेच 2 पोलिसांना मारहाण केली होती। पोलिसांनी या विरोधात अश्रुधाराची एक नळकांडी देखील फोडली होती। शहरात कडकडीत बंद होता। अंत्ययात्रेच्या पुढे व मागे पोलिसांचा प्रचंड फौजफाटा होता। जमावाचा पोलिसांवर असलेला राग यातून दिसून येत होता। दगडफेकीत पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या होत्या। यापूर्वी पंडित देशमुखांचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच ठेवण्यात आला होता। रात्री उशिरा तक्रार दाखल केल्यानंतर मृतदेह हलवण्यात आला। या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक MU कर्जतकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता। त्यानंतर तेव्हा शिवसेनेचे कार्याध्यक्ष असलेले उद्धव ठाकरे, मनोहर जोशी मोहोळमध्ये आले होते। उद्धव ठाकरे यांनी CBI चौकशीची मागणीही केली होती। तेव्हा गृहमंत्री होते RR पाटील। हे प्रकरण विधानसभेत देखील प्रचंड गाजलं होतं। विधानसभेत त्यावेळी काय घडलं होतं जाणून घेऊया। पंडित देशमुखांच्या खून व त्यानंतरच्या दंगलीच्या घटना याबाबतचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तातडीने केला जाईल असे आश्वासन RR पाटील यांनी विधानसभेत दिले होते। मात्र या विषयावर तेव्हाचे विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारल्याने सभागृहात युतीच्या सदस्यांनी गदारोळ केला, कामकाज रोखून धरलं। हा स्थगन प्रस्ताव स्वीकारावा यासाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली। त्यामुळे सभागृहाचे कामकाज 2-3 वेळा तहकूब करण्यात आले होते। आता मोहोळचं रक्तरंजित राजकारण समजून घेऊया। मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे राजकीय वैमनस्य चांगलंच वाढलं होतं। त्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते देखील जबाबदार होते। आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील आणि मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडगर या दोघांकडे पंडित देशमुखांच्या खुनाच्या संशयाची सुई होती। हे एकूणच प्रकरण जितकं भीषण होतं त्याहीपेक्षा घाणेरडं होतं त्यामागचं राजकारण। सुमारे 2 वर्षापूर्वी म्हणजे पंडित देशमुखांच्या हत्येपूर्वी माढा तालुक्यात शिवसेनेचा मेळावा झाला होता। त्यावेळी आमदारांच्या अनगर गावी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली होती। त्याचेही पडसद लगेच जाळपोळ व दगडफेकीत उमटले। माझ्या मतदारसंघात दुसऱ्या कोणालाही राजकारी हालचाली करता येणार नाहीत, हा हुकुमशाही पवित्रा आणि त्याला हिंसक मार्गाने उत्तर, ह्या दोन्ही गोष्टी लोकशाहीशी विसंगत होत्या। अन मोहोळमध्ये तेच घडलं होतं। तेथील पोलीस निरीक्षक बंडगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याप्रमाणे अन्य राजकीय पक्षांशी वागत असत, असा आरोपही त्यावेळी केला जात होता। त्यावेळी वृत्तपत्रात तशा बातम्या देखील छापल्या होत्या। खुद्द आमदारांच्या चिरंजीवांची मोहोळ परिसरातील सुप्त दहशत होती। अवैध प्रवासी वाहतुकीचे ते बाळराजे समजले जायचे। आता नेमका राजकीय वाद काय होता हे समजून घेऊया। तेव्हाचे मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजन पाटील यांच्या विरोधात राजकीय कारवाया आणि मोहोळ तालुक्यात RP ग्रुपच्या स्थापनेवरून सुरू असलेल्या वादवादीतून पंडित देशमुख यांचा खून झाल्याची चर्चा होती। मृत पंडित देशमुख मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते। विधानसभा निवडणुकीपासून ते आमदार पाटील यांच्या विरोधात गेले। त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात आक्रमक भाषणे केली। त्यानंतर शिवसेनेचे दक्षिण सोलापूरचे आमदार रविकांत पाटील यांच्या नावाने असलेल्या RP ग्रुपची स्थापना पंडित देशमुख यांनी मोहोळमध्ये केली। त्यावरून आमदार पाटील यांचे समर्थक व पंडित देशमुख यांच्यामध्ये सतत वादावादी होत असे, भांडणे होत होती। या भांडणातूनच रक्तपात घडल्याची चर्चा मोहोळमध्ये होती। तसेच तक्रारीमध्ये देखील हे खुनाचे कारण असल्याचा उल्लेख होता। पंडित देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या भाऊजाईने शिवसेनेच्या सीमा पाटील यांच्या विरुद्ध पंचायत समितीची निवडणूक लढवली होती। त्यात त्या पराभूत झाल्या होत्या। पुढे विधानसभा निवडणुकीपासून पंडित देशमुख शिवसेनेमध्ये आले, तरी त्यांचे दोघे भाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते। शिवसेनेतला प्रवेश, विधानसभा निवडणुकीदरम्यान जाहीर सभेतील आक्रमक भाषणे व RP ग्रुपची स्थापना यामुळे विरोधकांशी पंडित देशमुख यांची सतत धुसफूस होती आणि हीच धुसफूस संपली एका हत्येने। हे होतं मोहोळच्या राजकारणातल्या रक्तरंजित अध्यायातील फक्त एक पान। या राजकारणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।